मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। इथे ना भोगीसाठी रात्री सगळा भाजीपाला आणला होता, म्हटलं रात्रीच मी सगळा नीट करून ठेवला जेणेकरून सकाळी स्वयंपाक बनवायला सोपं जाईल। आणि संध्याकाळी सगळं काम उरकून चिमणीच्या आत्तीकडून मेहंदी काढून घेतली, कारण जोपर्यंत मेहंदी काढणार नाही ना तोपर्यंत सण आहे असं कधी वाटतच नाही। आणि इथे ना सकाळी सकाळी लवकर उठून मी सगळं काम उरकून घेतलं होतं, कारण आज भोगी होती, सगळा स्वयंपाक बनवायचा होता। तरी रात्रीच भाजीपाला नीट करून ठेवला होता, त्यामुळे काही जास्त कुटाणा नव्हता। तर सकाळ सकाळीच माझी सगळी धावपळ उडाली होती। त्यात चिमणी झोपली होती, म्हटलं मला लवकर बनवून घ्यायचं होतं सगळं, कारण तिनं झोपले म्हटलं मी शांततेत सगळं बनवू शकत होते, कारण उठली की नंतर मला ती व्यवस्थित बनवूनच देत नाही काय। खरंच ह्यावेळी खूप जास्त टेन्शन आलंय की ह्यावेळीची संक्रांत कशी जाणार आहे कशी नाही, कारण सगळ्या गोष्टी मला चिमणीला घेऊन करायला लागायला लागले। तसं पण ना मी माझ्याच्यानं जेवढं होईल ना तेवढंच करणार आहे, जास्त काय धावपळ करून काय अर्थ नाहीये। खरं तर चिमणी लहान आहे त्यामुळे मला संक्रांत करायची इच्छाच नव्हती, म्हटलं नको उगं कुटाणा, पण सगळे बोलले की ववसायचं थांबवायचं नसतं, म्हणून पुन्हा अनेक प्लॅन बनवला। हाऊस तर सगळं करण्याची खूप जास्त आहे, पण सगळं ऍडजस्ट करणं पण तेवढंच मुश्किल जात आहे, म्हणूनच जरा नको नको वाटायले। चला संक्रांत तर वर्षाचा सण आहे, जसं पण होईल ना मी माझ्याच्यानं करण्याचा प्रयत्न करेन, आणि मी जे पण काही करेन ना ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करेन। इथे ना मी कुकरला भोगीची भाजी आणि भात लावून घेतला होता, तसाच भाजीचा मसाला सुद्धा बनवून झाला होता। म्हटलं आता पटकन देवपूजा सुद्धा करून घेऊया, कारण मनामध्ये सारखी भीती वाटत होती की चिमणी तर नाही ना उठायची, कारण तिनं उठल्यास तर मग काय खरं नाही। भीतच मी पटपट देवपूजा करायला घेतली, आणि मी कोणतीही गोष्ट केली आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केला ना मला खूप साऱ्या कमेंट यायला लागतात, असं नाही करत तसं नाही करायचं। खरं तर ना मी देव नाहीये की माझ्याच्यानं सगळी कामे बरोबरच जमतील, पण मला सगळ्या गोष्टीची आवड असल्यामुळे माझ्याच्यानं जेवढं जमतं ना मी तसं करण्याचा प्रयत्न करत असते, आणि तुमच्यासोबत ते सगळं शेअर सुद्धा करते। आणि त्यात आमच्या घरी कोणी वडीलधारी माणूस नाहीये की जे मला समजावून सांगेल असं नाही करायचं तसं नाही करायचं, त्यामुळे मला जसं वाटतं ना मी तसं करत असते। आणि हो, तुम्ही ज्या पण काही गोष्टी मला सांगता कमेंट करून त्या गोष्टी मी अशाच बघून सोडून देत नाही, ते मी माझ्या लाईफ मध्ये ना रुजू सुद्धा करत असते। त्यामुळे जरी माझ्याकडून चुकून कोणतीही गोष्ट घडली तरी तुम्हाला सांगत जावा असं करू नको तसं करू नको। खरंच मला त्या सगळ्यांचा खूप जास्त फायदा होतो लाईफ मध्ये। माझ्या युट्यूब फॅमिलीमुळेच ना माझी अर्धी लाईफ खूप जास्त इझी झालेली आहे, त्यामुळेच खरंच तुम्हा सगळ्यांना ना थँक्यू, कारण तुमची माझी ओळख नसतानाही तुम्ही माझ्याशी एवढ्या जोडल्या गेलेल्या आहात। बरं ते जाऊ द्या, ते सगळं आपण नंतर बोलूयाच, पण तुम्ही सांगा तुमच्या सगळ्यांची मकर संक्रांती कशी चाललेली आहे, तुमच्यातही असा सण मनवला जातो की नाही। माझी खरं तर ह्या वेळेची मकर संक्रांती जरा वेगळीच चाललेली आहे। मी साडी वगैरे कोणती शॉपिंग असं काही केलेलं नाही, मी फक्त चिमणीसाठी ना बोरणांचीच तयारी वगैरे थोडीफार केलेली आहे, ते पण मी सगळं घरातच करण्याचा प्रयत्न केलाय, कारण बाहेर ना एवढ्या गोष्टी महाग भेटतायत ना की काय सांगू। आणि म्हटलं आपल्यात टॅलेंट आहे तर ते वेस्ट कशाला घालवावं, आपणच घरी बसल्या काय तर करून घेऊया। आणि त्यात आपल्यासोबत मल्टी टॅलेंटेड आपली आत्ती सुद्धा आहे ना, त्यामुळे काहीच टेन्शन नाही। तसेच भोगीचा स्वयंपाक वगैरे सगळं काम झाल्यानंतर ना आज ही चिमणीच्या बोरणांची थोडीफार तयारी करायची आहे। आम्ही घरीच हलव्याचे दागिने व पतंग वगैरे बनवणार आहोत। बापरे एवढं सगळं काम आहे ना की काय सांगू, अजून तिळाच्या लाडूचा तर पत्ताच नाहीये। बघूया आता त्या लाडवाला कधी मुहूर्त लागतोय। लाडू तर मला चिमणीचे पप्पा घरी असल्यानंतरच बनवावे लागणार आहेत, जेणेकरून त्यांनी सुद्धा मला लाडू बनवायला हेल्प करतील। इथे माझी देवपूजा वगैरे झाली होती, तशी भाजी वगैरे पण शिजली होती, पण म्हटलं आधी भाकरी टाकून घेऊया। आता इथे ना मी बाजरीचं पीठ काय आणलं नव्हतं, त्यामुळे ज्वारीच्याच पिठाच्या भाकरी बनवायला घेतल्या होत्या तीळ टाकून, कारण तुम्हाला म्हटलं होतं ना ह्या वेळेची संक्रांत माझी जरा वेगळीच चालल्या, जे पण आहे ना त्याच्यामध्ये मी ऍडजस्ट करायला लागले, कारण माझा संक्रांत करायचा प्लॅन नव्हता आणि तो प्लॅन अचानक ठरला। मी इथे पीठ वगैरे आयतं तर काय भेटत नाही, दळून आणायला लागते, त्यामुळे आता एवढा टाइम तर नव्हता आपल्याकडे, म्हणून म्हटलं जाऊ दे ज्वारीच्या भाकरी तर ज्वारीच्या, त्यात काय। खरं तर ना माझ्या घरी कोण नसल्यामुळे ना माझी एवढी सगळी धावपळ उडत्या सणाला वगैरे। जाऊ दे, एवढ्या वर्षीचे सण कसे बसे करीन, पुढच्या वर्षीपासून धूमधडाक्यामध्ये सण करायला चालू करेन, कारण चिमणी तोपर्यंत मोठी होऊन जाईल, मग काय टेन्शनच नाही। खरं तर ह्या भोगीच्या भाजीवरून ना मला एक गोष्ट आठवली की चिमणीच्या पप्पांना ना येळवशीची भाजी खायची, जी की लातूर साईडला बनते। आमच्या इकडे तर काही भाजी नसते, पण लातूर साईडला येळवस अमावस्याला काय तर केला जातो, त्याचीच भाजी खायची इच्छा झाली होती। त्याला भज्जी रोडगा काय तर असं बोलले त्यांनी, पण मला ते काय जमतच नाही। रेसिपी वगैरे बघितली, पण चिमणीच्या पप्पांना म्हटलं आता भोगी आहे तर ती येळवस वगैरे कुठं बनवावं, नंतर ट्राय करू तर म्हटलं। मला पण ना ती येळवशीची भाजी जाम आवडते, आंबूस आंबूस असते। आमचं लग्न झालं होतं ना पहिल्या वर्षी आम्ही लातूरलाच होतो, आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच येळवस हा बघितला होता, आणि मी तेव्हाच पहिल्यांदा तो भज्जी रोडगा खाल्ला होता। खरंच खूप भारी लागत होता, मला छान वाटला होता। आंबूस आंबूस हिरव्या चिंचेचा कोळ वगैरे त्याच्यामध्ये घालून बनवतात, आंबील वगैरे, खरंच मस्त असतंय ते। रानामध्ये असते पार्टी, छान वाटतं। कामामुळे तर एवढ्या वर्ष काय जायलाच भेटलं नाही गावाकडे, पण आता पुढच्या वर्षी ना नक्की जाण्याचा प्रयत्न करेन, कारण चिमणी पण तोपर्यंत मोठी होऊन जाईल। खरंच खूप भारी वाटतंय वशीला, त्यामुळे जाईन नक्की पुढच्या वर्षी। मला ना खरंच गावाकडे राहायला खूप आवडतं, जे गावाकडे राहतात ना ते खरंच लकी आहेत, त्यांना ना सगळे सण वगैरे पण सेलिब्रेट करता येतात, सगळं एन्जॉय करता येतं। इथं सिटीमध्ये तर काहीच नसतं। आम्ही जिथे राहतो ना तिथं थोडंफार सेलिब्रेशन केलं जातं, कारण सगळे नाही ते लातूर साईडचेच आहेत, आणि त्यामुळे सगळे एकत्र येऊन ना कोणताही सण मनवतात, त्यामुळे तसं एन्जॉय होतं थोडंफार। आणि तुम्हाला
तुम्हाला सुद्धा ना ब्लॉगच्या माध्यमातून सगळं एन्जॉयमेंट ना बघायला भेटेल. आता संक्रांतीचाही मी ब्लॉग बनवेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच कसं सेलिब्रेशन वगैरे करतात सगळी. छान वाटतं खरंच. कामाला जात होते ना त्यावेळेस मी व्यवस्थित सण वगैरे तर सेलिब्रेट करत नव्हते, पण आता मी घरी आहे ना त्यामुळे ना बनवण्याचा प्रयत्न करेन नक्की. आणि आमच्या इथे ना सगळ्यात मोठा सण कोणता मनवत असतील ना तर नवरात्री. 9 दिवस एवढी मज्जा येते ना काय सांगू. नवरात्रीमध्ये सुद्धा माझे ब्लॉग चालू होते, पण चिमणी लहान असल्यामुळे काही मी जास्त शूट वगैरे केले नाही. पण येणारी नवरात्रीमध्ये ना मी तुम्हाला नक्की दाखवेन की काय काय सेलिब्रेशन असतं आमच्या इथे. आणि येणाऱ्या नवरात्रीमध्ये चिमणी सुद्धा ना 1.5 वर्षाची होऊन जाईल, त्यामुळे तर काही टेन्शनच नसणार आहे. तिला सुद्धा डान्स करताना तुम्हाला बघायला भेटेल. कारण आमच्या इथे ना 9 दिवस एवढा गरबा डान्स खेळला जातो ना की काय सांगू. आणि त्यात ना वेगवेगळे ना फंक्शन वगैरे ठेवतात. तशी नवरात्री अजून खूप लांब आहे, पण जाऊ दे, आधी मध्ये येणारे सण तर मी तुमच्यासोबत अजून शेअर करेनच. नवरात्रीचं बघूया नंतर. आणि आज दिवस कुठं उजाडला होता की काय माहिती. चिमणी आज पहिल्यांदाच एवढा वेळ झोपली असेल. तिनं आरामशीर पहिल्यांदाच मला एवढं काम करून दिलं असेल. तिने रोज ना अर्धा तास झोपते, पण आज कमीत कमी ना 1.5 ते 2 तास ती झोपली होती. माझं आंघोळीपासून कपडेपासून सगळा स्वयंपाक झाला तरी ती अजून उठली नव्हती. आणि आज भोगीच्या दिवशी जशी मस्त अशी झोपली होती ना, तसंच उद्या पण झोपली ना तर संक्रांतीचा स्वयंपाक सुद्धा माझा एकदम मस्त असा बनून जाईल. कारण मला सगळ्यात जास्त टेन्शन नाही पोळ्याच्या स्वयंपाकाचाच आलेला आहे, कारण त्या पोळ्याचा एवढा मोठा राडा असतो ना. चिमणीचे पप्पा तर मला बोलले की तू काय पोळ्या वगैरे काय बनवू नको, कारण का तर त्यांना पोळ्या आवडत नाहीत, पण मला तर लय आवडतात पोळ्या. आणि त्यात ना खूप दिवस झालं पुरणपोळीच बनवली नाही. म्हटलं ह्यावेळी मला पुरणपोळी बनवायचीच होती. आता बघू उद्या कसं कसं होतंय पोळ्याचा स्वयंपाक, संक्रांत, पूर्ण व्यवसाय वगैरे कसं चिमणी ऍडजस्ट करते बघूया. चिमणीचे पप्पा संक्रांतीला सुट्टी घेणार नाही, त्यामुळे टेन्शन आले. त्यांनी सुट्टी घेतली असती ना तर मग मला चिमणीचं काहीच टेन्शन नव्हतं. पण त्यांच्या एवढ्या जास्त सुट्ट्या झाल्यात की त्यांनी बोलायलेत की मला काय सांगू नको बाई, मी काय सुट्टी घेणार नाही. त्यामुळे जरा संक्रांतीचं मला टेन्शन आलेलं आहे. चला, इथे फायनली माझा स्वयंपाक बनत आलेला होता. फक्त भाजीला फोडणी द्यायची राहिली होती, तीच मी बनवत होते. एकदा का भाजी झाली की मग सगळं कामच झालं. नाही एक काम तर राहिलं होतं. चिमणीला काय अजून आंघोळ वगैरे घातली नव्हती, ते तसेच पारोशी झोपलेले होते. तिचं उठल्यानंतर सगळं आवरायचं होतं अजून. बापरे, कधी हे सरणार आहे की मागचं काय माहिती. किती टेन्शन असतं ना. इथे मी ना जास्त टेन्शन नको म्हटलं, सगळ्या भाज्यांना एकदाच कुकरला लावून टाकल्या होत्या मला, त्यामुळे फक्त अशी फोडणीच द्यायची होती. आणि मी मग अशीच ना खोबरे, तीळ आणि लसूणचा ना मसाला वगैरे पण बनवून ठेवला होता, जेणेकरून मला फोडणी द्यायला ना परत टेन्शन नाही राहणार. खरं तर ना ही भाजी माझ्या मनाजोगी नाही झाली, कारण याच्यामध्ये ना मला चाकवताची भाजीच नाही भेटली. इथे ना भोगीची भाजी चाकवताची भाजी घालून करतात, पण ह्या चाकवताच्या भाजीला नेमकं इथं काय बोलतात ना तेच माहित नाही. आणि मला ती भाजी पण ओळखता येत नाही, कारण मी कधी बनवलीच नव्हती, मम्मीच देत होती बनवून. फायनली ना माझा भोगीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे, आणि तो पण फक्त चिमणी झोपली होती म्हणून. नाही तर चिमणी जागे असल्यावर काहीच करून देत नाही. नशीब आज जशी झोपले तशी उद्या संक्रांतीला झोपली ना तर पोळ्याचा सुद्धा स्वयंपाक होऊन जाईल. नाहीतर मग माहित नाही आता कशी संक्रांत बनवणार आहे कशी नाही. चिमणीचे पप्पा तर सुट्टी घेणार नाही बोललेत, खूप सुट्ट्या झालेत. मग आता बघू कसं कसं होते संक्रांत वगैरे. जमेल तसं करण्याचा प्रयत्न करेन. आणि ही आमची चिमणी मॅडमचा आता मेकअप केला. एवढ्या सकाळपासून उठली नव्हती, झोपली होती. मस्त स्वयंपाक बनवून घेतला म्हणून मी पटपट आता उठल्यानंतर आंघोळ घालून आधी तिचा मेकअप केला. चिमणी बाग, चिमणी बाग, पिल्लू पिल्लू तूच आहेस गे. चला मग सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. हा व्हिडिओ आता कधी अपलोड करणार आहे माहित नाही मी, पण जेव्हा पण करू सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती आत्ताच सांगायला. चला व्हिडिओ पुढे बघा. भोगीचा स्वयंपाक वगैरे तर सगळं झालं होतं. मग जेवण वगैरे पण करून घेतलं. चिमणीचे पप्पा जेवणासाठी घरी आले होते. सगळं काही झाल्यानंतर मोकळा टाइम होता. म्हटलं आता राहिलेली चिमणीच्या बोरणांची तयारी करून घ्यावी. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण घरीच हाताने बनवल्या ना खरंच खूप छान वाटतं, आपल्यालाही मस्त वाटतं. मग आम्ही इथे ना छोटे छोटे क्राफ्ट पेपर आणले होते, त्याचेच ना पतंग बनवायला घेतले होते. आणि सगळ्या पतंगावर ना असा ना फेस सुद्धा आम्ही काढला होता. तसं बोरणांविषयी मला काही जास्त माहित नाही, पण मी युट्यूबला वगैरे बघितलेलं आहे. थोडंफार माहिती सुद्धा घेतली ज्यांना काही माहित आहे त्यांच्याकडून. आणि त्यानुसार मी चिमणीचे बोरनान वगैरे करणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आमच्याकडे तर बोरनांची पद्धत नाहीये. तुमच्याकडे करतात का लहान बाळाचे बोरनान नक्की सांगा. खरंच एवढे छान वाटत होते ना, असे छोटे छोटे पतंग एक नंबर दिसत होते. चिमणीच्या बोरनांसाठी ना मस्त असे पतंग बनवलेले आहेत. हे बघा असे भरपूर अशी तयारी चालू आहे. म्हटलं सगळं घरातच बनवूया, काय काम पण नाही, टाइमपास पण होऊन जाईल म्हणून बनवत आहे. तुम्हाला दाखवते मी पतंग. हे बघा असे कसे वाटते. तुम्ही केली की नाही बोरनांची तयारी नक्की सांगा. मग असे आमचे स्माइलीवाले पतंग तर बनवून झाले होते. आता आम्ही ना हलव्याचे दागिने बनवणार आहोत. त्यासाठी ना आम्ही इथे कापड वगैरे कट करायला घेतला आहे. बाहेर ना हलव्याचे दागिने खूप जास्त महाग भेटत आहेत, म्हणून ना आम्ही घरीच बनवायचं ठरवलं होतं. त्यासाठी आम्ही इथे कपडा वगैरे कट करून घेतला, फुले वगैरे पण आणली होती. आणि मी त्यात तिला बोलले होते फेविकॉलने नाही चिपकणार, पण ही बाय ऐकतच नाही, त्याच्यावरच चिपकवायले. म्हटलं जाऊ दे आता, घेऊ दे हिला, ट्राय करायचं तर ट्राय करून. शेवटी ना ते फेविकॉलने ना चिपकलंच नाही. मग घरामध्येच ना ग्लू स्टिक होती, त्यातनं चिपकवायला घेतलं. हलव्याचे दागिने बनवताना ना बनवले
कमी आणि आम्ही खाल्लेच जास्त. तसे ना आम्हाला हलव्याच्या दागिन्याचे 2 सेट बनवायचे होते, कारण चिमणीच्या आत्तीची नणंद आलेली आहे, तिची ही छोटी मुलगी आहे, त्यामुळे आम्ही दोघींचं बोरनान ना सोबतच करणार आहोत. आणि फायनली आमचे असे हलव्याचे दागिने झाले होते. कसे झालेत नक्की सांगा.